त्यासाठी मी हे 3 बटाटे आणि एक लहान ग्लास शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे रात्री धुवून पाण्यात भिजत ठेवले होते मी. हे बघू शकता तुम्ही. उकडताना त्यात आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. आता हे नीट शिजवून घेऊया. ताज्या ओल्या नारळाचं खोबरं आपण खोवून घेतलेलं आहे आणि 2 लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. खोबरं घालून मी वाटण करून घेत आहे. आता त्यात 1 चमचाभर आपण तूप घालून घेतलेलं आहे. तुपामुळे छान चव येते. आता आपण पाव चमचा जिरं घालून घेऊया. परतून घ्यायचं हे वाटण आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित. अशा प्रकारे जर तुम्ही कधी शेंगदाणा बटाट्याची उसळ केली नसेल तर नक्की करून बघा. खूप छान लागते. शेंगदाणे रात्री भिजत घातल्यामुळे ते व्यवस्थित शिजतात. उपवासासाठी काहीतरी वेगळं करायचं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. वाटण व्यवस्थित परतून झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यात घालत आहे. नीट परतल्यावरती त्यात आपल्याला उकडलेले शेंगदाणे आणि बटाटे घालायचे आहेत आणि ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मीठ मी शेंगदाणा बटाटा उकडताना घातलं होतं. त्याचा विचार करूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता बटाटा घालून घेऊया. उपवासाच्या शेंगदाणा बटाटा भाजीमध्ये तुम्ही जास्त पाणी घालून रस्सा देखील करू शकता. आता मीठ घालून घेऊया थोडंसं. मला ही उसळ लपतपीत हवी आहे म्हणून मी यात आणखीन पाणी घालणार आहे. तुम्ही जास्त पाणी घालून याची आमटी देखील करू शकता. अशी आमटी राजगिराच्या पुरणबरोबर तुम्ही खाऊ शकता. थोडंसं पाणी घालून घेते मी आता. ते 2 मिनटं असं शिजू देऊया आपण. अतिशय छान लागते ही भाजी. नुसती देखील तुम्ही खाऊ शकता उपवासासाठी. माझ्या पद्धतीने असा उपवासाचा शेंगदाणा बटाटा नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत.